आता बातम्या पाहूयात 60 सेकंदामध्ये। बातमीपत्राच्या सुरुवातीला संतोष देशमुख हत्या प्रकरणात सगळ्यात मोठी बातमी आहे। काय नेमकं घडलंय या संपूर्ण प्रकरणामध्ये आता पाहूयात। अवघ्या राज्याला हादरून सोडणाऱ्या बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात 80 दिवसानंतर आरोपपत्र दाखल करण्यात आले। सीआयडीने दाखल केलेल्या या आरोपपत्रात वाल्मिक कराड हाच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार असल्याचं नमूद करण्यात आले। त्यामुळे वाल्मिक कराड भोवती आता कारवाईचा फास आवळला गेला। जे PCR झाले, जे MCR झाले, त्याच्यातून ही माहिती समोर आलेली आहे। म्हणजे जे पहिला आरोपी ते शेवटचा आरोपी, मग सुरुवातीचे आरोपी कोण, मुख्य आरोपी कोण, यांनी ज्या भूमिका मांडल्या, ह्यांनी जे जाळं पसरवलेलं होतं त्याच्यातून ते सिद्ध झालेलं आहे। आणि आम्ही देखील तेच म्हणत आहोत की हेच सगळे मुख्य सूत्रधार आहेत आणि त्या सूत्रधाराच्या संघटित गुन्हेगारीतूनच हा आमच्या भावाचा खून झालेला आहे। मकोकाच्या गुन्ह्यात वाल्मिक कराड सध्या तुरुंगात आहे। मात्र वाल्मिकच मुख्य सूत्रधार असल्याचं पुढे आल्यामुळे आता मंत्री धनंजय मुंडेंच्याही अडचणी वाढण्याची शक्यता आहे। दुसरीकडे बीड जिल्हा कारागृहात कराडला वाचवण्यासाठी पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज डिलीट केल्याचा मोठा आरोपही करण्यात आलाय। नेमका काय आरोप आहे पाहूया। मकोकाच्या गुन्ह्यात तुरुंगात असलेल्या वाल्मिक कराडला VIP ट्रीटमेंट दिली जात असल्याबाबत पोलीस महासंचालकांकडे तक्रार करण्यात येणार असल्याचं सरपंच संतोष देशमुखांच्या कुटुंबियांनी सांगितलंय। तसंच याबाबत माहितीच्या अधिकारात माहिती मागवणार असल्याचंही त्यांनी सांगितलं। मात्र तुरुंग प्रशासन गोत्यात येऊ नये यासाठी 22 फेब्रुवारीचं सीसीटीव्ही फुटेज डिलीट करण्यात आल्याचा दावा कुटुंबियांनी केला। यासाठी कॅमेरे खराब असल्याचं कारण सांगण्यात येणार असल्याचंही देशमुखांच्या नातेवाईकांचं म्हणणं आहे। CCTV काही ठिकाणावरले 22/2च्या अगोदरचे CCTV डिलीट करण्यात आलेले आहेत आणि त्याचं कारण दाखवणार आहेत की ते CCTV नादुरुस्त आहेत म्हणून। कराडला VIP ट्रीटमेंट दिली जात असल्याचा यापूर्वीही आरोप करण्यात आलाय। मात्र खरंच माहितीच्या अधिकारात अशी माहिती समोर आली तर मात्र तुरुंग प्रशासनानं संबंधितांवर कारवाई करणं गरजेचं आहे। उद्यात पुढच्या बातमीकडे। राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा अजित पवारांनी आपल्या 2 मंत्र्यांना अभय दिलंय। काय नेमकं यामागचं कारण पाहूया। मंत्री धनंजय मुंडे आणि कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंना पक्षश्रेष्ठींकडून अभय देण्यात आलंय। केवळ कमी बोलण्याची समज पक्षश्रेष्ठींनी दिल्याचं समजतंय। सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर मंत्री धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप करण्यात आले, तर खोटे कागदपत्र सादर करून शासनाकडून सदनिका लाटल्याच्या आरोपात कोर्टानं कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंना 2 वर्षांची शिक्षा सुनावली आहे। मात्र कोकाटेंच्या बाबतीत वेळकाढूपणा केला जात असल्याचा आरोप संजय राऊतांनी केला। सुनील केदार आमदारकी गेली ना 24 तासात, राहुल गांधी, उत्तर प्रदेशच्या विधानसभेत आझम खान, या सगळ्यांच्या आमदारक्या 24 तासामध्ये घालवल्या भारतीय जनता पक्षाने। आणि इथे मात्र पूर्ण संधी दिली जाते स्वतःचा बचाव करण्याची। काँग्रेसचे तत्कालीन आमदार सुनील केदारांना कोर्टानं दोषी ठरवल्यानंतर लगेचच अपात्र ठरवण्यात आलं होतं। मात्र कोकाटेंबाबत सरकार वेगळा न्याय करत असल्याचा सवाल उपस्थित होतोय। इकडे सरपंच देशमुख हत्येच्या आरोपपत्राची कॉपी सामच्या हाती देखील लागली आहे। या आरोपपत्रातनं काही धक्कादायक माहिती समोर येताना पाहायला मिळते। काय या आरोपपत्रात पाहूया। 8 ऑक्टोबर 2024 आवादा कंपनीचे जमीन अधिग्रहण अधिकारी कराडला भेटले। कंपनी चालू ठेवण्यासाठी 2 कोटींची खंडणी कराडनं मागितली। खंडणी न दिल्यास बीडमधील आवादाची सर्व कामं बंद करण्याची धमकी। कराड अधिकाऱ्याला धमकावताना विष्णू चाटे उपस्थित होता। 29 नोव्हेंबर 2024 घुलेनं आवादा कंपनीत जाऊन काम बंद करण्याची धमकी दिली। वाल्मिक अण्णांची डिमांड पूर्ण होईपर्यंत काम बंद ठेवा। आवादा कंपनी खंडणी देत नसल्यानं कराडसह सर्व आरोपींची मीटिंग झाली। 6 डिसेंबर 2024 सुदर्शन घुले, प्रतीक घुले आणि सुधीर सांगळे आवादा कंपनीत। सुरक्षा रक्षकाला मारहाण करून जातीवाचक शिवीगाळ। कर्मचाऱ्यानं सरपंच संतोष देशमुखांना घडलेला प्रकार सांगितला। सरपंचांची घुलेसह साथीदारांना कंपनी बंद न करण्याची विनंती। लोकांचा रोजगार जाण्याची देशमुखांकडून भीती व्यक्त। सरपंच तुला बघून घेऊ, तुला जिवंत सोडणार नाही अशी घुलेकडून धमकी। विष्णू चाटेकडून सरपंचांना जिवे मारण्याची वारंवार धमकी। 8 डिसेंबर 2024 सरपंच आडवा आल्यास कायमचा धडा शिकवा। कराडचा साथीदारांना निरोप।
बीडमधनंच बातमी, कारण बीडमधल्या पोलीस अधिकाऱ्यांना बदली हवी आहे. का? बदलीसाठी का अर्ज करण्यात येत आहेत पाहूया. मस्साजोग सरपंच हत्या प्रकरणानंतर अनेक वादग्रस्त प्रकार समोर आल्यामुळे देशभरात बीड जिल्हा चर्चेत आलाय. अनेक पोलीस अधिकाऱ्यांवर वाल्मिक कराडसाठी काम करत असल्याचे वारंवार आरोप होत आहेत. तर आणखी काही जणांच्या मृत्यूवर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्यामुळे पोलिसांच्या भूमिकेविषयी संशयाचं वातावरण निर्माण झालंय. त्यामुळे जिल्ह्यातल्या 172 पैकी तब्बल 107 अधिकाऱ्यांनी बदलीसाठी अर्ज केल्याचा दावा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांनी केलाय. यात 29 पैकी 15 ठाणेदारांचा समावेश आहे. 107 अधिकाऱ्यांनी आत्ता मागणी केली आहे की आमची बीडबंद बदली करा. ते का करतील? त्यांच्यापैकी 24 मला वाटतं हे नॉर्मल आहेत आणि 84 असे आहेत की ज्यांना त्यांनी विनंती अर्ज केलाय की आम्हाला बीडमध्ये राहायचं नाहीये. याच्याच वरनं कळतंय राजकीय दबाव किती मोठ्या प्रमाणात आहे. बीडमध्ये एकापाठोपाठ एक प्रकरण समोर येत असल्यामुळे पोलीस अधिकाऱ्यांवर राजकीय दबाव वाढत चालला आहे आणि त्यामुळे पोलिसांना बीड जिल्हा नको अशी चर्चा यामुळे रंगली आहे. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी एक मोठी बातमी समोर येते, कारण बीड जिल्हा कारागृहातील सीसीटीव्हीचं फुटेज पेनड्राईव्ह मध्ये द्या अशी मागणी देशमुख कुटुंबानं RTI अंतर्गत केली आहे. देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले, प्रतीक घुले, जयराम चाटे, महेश केदार, सुधीर सांगळे कारागृहात असलेल्या जिल्हा कारागृहाची माहिती, त्याचबरोबर जिल्हा कारागृहातील सीसीटीव्ही संदर्भात माहिती मागवण्यात आली आहे. आणि इकडे कराडवर विचारलेल्या प्रश्नावर पंकजा मुंडेंनी मात्र उत्तर देणं टाळलंय. सरपंच हत्येप्रकरणी फडणवीसांनी शब्द दिलाय ते गृह खातं सांभाळतात, त्यामुळे ते लक्ष देऊ नयेत. मी पुण्यात आहे, पुण्यातले प्रश्न विचारा असं पंकजा मुंडे म्हणाल्या. यावरून दमानी यांनी पंकजा मुंडेंना टोला हाणलाय. ते त्यांचं कॉन्फिडेन्शियल विषय आहे. त्यांनी जेव्हा ते माहिती सादर करतील कोर्टाला आणि ते ऑफिशियली कोर्टातून येईल तेव्हाच मी त्याच्यावर भाष्य करेन. तुमच्या म्हणण्यावर करणार नाही. 1500 पानाचं दोषारोपपत्र दाखल केलंय. मग त्याच्यात काय लिहिले तुम्ही वाचलंय? असं म्हणलं तर तुमच्यावर कंटेम्प्ट दाखल करावं लागेल. तुम्हाला टार्गेट दिलेलं आहे की हेच प्रश्न विचारा. अजिबात तो विषय. आता एक मिनिट, मी तुमच्या एक मिनिट थांबा. तुमच्या पुण्यात आहे मी. आता त्या महिलावर अत्याचार झाला बस स्थानकामध्ये, झाला नाही का? झाला ना. ते प्रश्न विचारा ना. मी पुण्यात आले, तुम्ही बीडचे कशाला प्रश्न विचारताय? पुण्याचे पत्रकार आहेत तुम्ही. आता मी पंकजा मुंडे यांचे एक बाईट ऐकलं टीव्हीवर आणि ऐकून अतिशय धक्का बसला. त्या म्हणतात मला तुम्ही पुण्याच्या घटनेवर प्रश्न विचारा. मी आत्ता पुण्यात आहे, तर तुम्ही बीडवर काय प्रश्न विचारता? अहो, तुम्ही बीडमधले आहात, तुम्ही परळीला राहता. तुम्हाला जर विचारणार नाही तर कोणाला विचारायचं? तुम्ही जर फिरायला अमेरिकेला गेला तर तुम्हाला काही ट्रम्पवर आम्ही प्रश्न विचारणार का? पुणे शिवशाही बस बलात्कार प्रकरणात नवीन धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्या रुपाली ठोंबरे यांनी मोठा दावा केलाय. या प्रकरणात शारीरिक संबंध संमतीनं झाले होते, मात्र व्यवहाराचे पैसे दिले नाहीत म्हणून वाद निर्माण झाल्याचा दावा पाटलांनी केलाय. ला एकतर महिलेच्या इच्छेविरुद्ध बलात्कार यासाठी ते कलम आहे, आणि दुसरं त्याच्या अजून आम्हाला पुष्टी पोलिसांच्या या तपासात मिळाली नाही. मिळेल ती, पण काहीतरी त्यांचा आर्थिक व्यवहार झालेला असं कळतंय. जर या सगळ्या गोष्टी झाल्या असतील तर हा बलात्कार नाहीच आहे. पण हा बलात्कार नाहीये तर आधीच पुणे शहराची बदनामी झाली. पुणे शहरामधलं पुणे शहरातले पालक हादरून गेले. आता कुणी घरातील आपल्या बायकोला बहिणीला पाठवणार नाही बस स्टँडवर. हे काय आहे? हा, याच्यामध्ये एक आहे आगार व्यवस्थापनाचा भोंगळ कारभार समोर आला. स्वातंत्र्यवीर सावरकर बदनामी प्रकरणी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना प्रत्यक्ष कोर्टात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले. सुनावणीला ऑनलाईन हजर न राहता प्रत्यक्ष उपस्थित राहून जामीन घेण्याचे आदेश न्यायालयानं दिलेत. याचिकाकर्त्याचे वकील मनोज पिंगळे यांनी ही माहिती दिली आहे. या प्रकरणी पुढील सुनावणी मे महिन्यात होणार आहे. भारत जोडो यात्रेवरून राहुल गांधींनी सावरकरांबाबत वक्तव्य केलं होतं. ऐक्यूज माननीय राहुल गांधी यांनी वर्धा इथे त्यांची भारत जोडो यात्रा चालू असताना एक भाषण केलं होतं. त्यात अनेक आक्षेपार्ह विधानं ही माननीय स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल केली होती आणि अशी कोणाला पण VIP ट्रीटमेंट देऊ नये की VCवर जामीन आणि डिजिटल साईनने जामीन. तर कोर्टाने पण त्याच्यावर कडक ताशेरे ओढले माननीय कोर्टाने आणि त्यांनी आमचं म्हणणं मान्य केलं आणि पुढच्या तारखेला
जामीन घेण्यासाठी इथे उपस्थित राहणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे त्यांची प्ली रेकॉर्ड करणं बाकी आहे. ती प्ली पण रेकॉर्ड करण्यासाठी त्यांना स्वतः इथे यावं लागेल. त्यांना VC द्वारे उपस्थित राहता येणार नाही. पुढची महत्वाची बातमी आहे शिंदे गटाचे नेते रामदास कदमांच्या टीकेला खासदार संजय राऊतांनी दिलेल्या उत्तराची. एक दिवस तुम्हाला पुन्हा मातोश्रीच्या दारात यावं लागेल, हा माझा दावा आहे, असं उत्तर राऊतांनी दिलंय. उद्धव ठाकरेंना राज्यातून उद्ध्वस्त केल्याशिवाय मी नाव सांगणार नाही, असा घणाघात रामदास कदमांनी केला होता. योगेश दादा होती, ज्या पद्धतीनं उद्धव ठाकरेंनी अन्याय केला, ज्या पद्धतीनं त्याला संपर्काचा प्रयत्न केला, ज्या पद्धतीनं राजकारणाचा पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला, उद्धव ठाकरे आज पुण्याचा सांगतोय या महाराष्ट्रातून तुला उद्ध्वस्त नाही केला तर माझं नाव रामदास कदम नाही, याची काय सांगतोय. जे महाराष्ट्राचा विध्वंस करायला निघालेले आहेत, दिल्लीच्या मोगलाईबरोबर हात मिळवणी करून त्यांना रोखण्याची आणि इथे संपवण्याची ताकद आजही माननीय उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेमध्ये परमेश्वरानं आम्हाला दिलेली आहे. हे तुमचं जे फडफड आहे तात्पुरतं आहे, सत्ता आहे म्हणून तुमचं फडफड नाही. एक दिवस तुम्हाला पुन्हा मातोश्रीच्या दारात यावं लागेल, शिवसेना भवनाच्या दारात उभं राहावं लागेल. हे माझं भाकीत नसून हा माझा दावा आहे. तिकडे लातूरमध्ये एका कार्यक्रमात विधान परिषदेचे सभापती राम शिंदेंनी विधानसभेतल्या पराभवावरून जोरदार डायलॉगबाजी केली आहे. विधानसभेचा आमदार झालो नसलो तरी सर्व आमदारांना खाली बसवण्याचे अधिकार आपल्याला असल्याचा टोला त्यांनी लगावला. तर बाजीगरमधल्या डायलॉग त्यांनी जाहीर सभेत बोलून दाखवला. कर्जत जामखेड मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या रोहित पवारांनी राम शिंदेंचा पराभव केला होता. पण मी 288 आहे, सगळ्या आमदारांचा सभापती आहे. जेव्हा निवडून आला त्याला सुद्धा म्हणू शकतो बस माझ्या विरोधात, आणि ज्याला त्याला वेळ द्यायची असली तर मी वेळ दिली ती शिवाय तो सभागृहात उठून बोलू शकत नाही. म्हणून म्हणते हार कर भी जीतने वाले को बाजीगर कहते हैं. डायलॉग चेंज है, हार कर भी जीतने वाले को राम शिंदे कहते हैं. बातमी 60 सेकंदात. कारण प्रशांत कोरटकरनं धमकी दिल्याप्रकरणी इतिहास संशोधक इंद्रजित सावंतांची 7 तास चौकशी करण्यात आली. या प्रकरणात काय घडलंय बघूया. इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना प्रशांत कोरटकरनं फोनवरून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी आता फॉरेन्सिक विभागाकडून चौकशी सुरू झाली. सावंत यांची फॉरेन्सिक विभागाकडून तब्बल 7 तास चौकशी करण्यात आली. प्रशांत कोरटकरनं छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेलं आक्षेपार्ह विधान आणि इंद्रजित सावंत यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी ही चौकशी करण्यात आली. कोरटकर सोबत झालेला संवाद आणि सावंत यांच्या आवाजाचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले. तर दुसरीकडे प्रशांत कोरटकरवर नागपूरमध्ये काल गुन्हा दाखल झालाय. कोरटकर मात्र गेल्या 3-4 दिवसांपासून गायब असल्याचं समोर आलंय. पोलिसांना कोरटकर का सापडत नाही असा सवाल उपस्थित करण्यात आलाय. कोरटकरच्या पत्नीनं पोलिसात धाव घेतली असून कुटुंबियांच्या जीवाला धोका असल्याचं सांगितलंय. त्यामुळे पोलीस आता कशा प्रकारे कारवाई करतात याकडे लक्ष लागलंय. पुढची बातमी 60 सेकंदात पाहायची. नाशिकमधल्या कॅफेवर थेट आमदारांनीच धाड टाकली. आमदारांना रंगेहात काय काय सापडलं, काय घडलंय पाहूया. नाशिकमधल्या कॅफेमध्ये दिवसेंदिवस धक्कादायक प्रकार समोर येत आहेत. नाशिक शहरातल्या गंगापूर रोडवरील कॅफेत अश्लील प्रकार सुरू असल्याचं कळताच स्थानिक आमदार देवयानी फरांदेंनी थेट या कॅफेत धडक दिली. त्यांनी टाकलेल्या अचानक छाप्यात बेकायदा प्रकारांचा पर्दाफाश झालाय. या कॅफेतल्या रूम्स तासानुसार भाड्यानं दिल्या जात असल्याचं उघडकीस आलंय, असा दावा आमदार फरांदे यांनी केलाय. या कॅफेत अनेक कपल्स आढळली. कॅफेच्या आडून गैरप्रकार सुरू असल्याचं फरांदेंचं म्हणणं आहे. स्वतः ह्या ठिकाणी मी स्वतः धाड टाकली आणि त्याच्यामध्ये मला अतिशय वाईट अशा गोष्टी ह्या ठिकाणी आढळून आल्या. नाशिकची संस्कृती बिघडत आहे. नाशिक शहर पोलिसांनी ह्या विषयावरती तातडीने काम करायला पाहिजे. थेट आमदारांनीच धाड टाकून पर्दाफाश केल्यानं आता पोलीस याबाबत कॅफेमध्ये सुरू असलेल्या अशा बेकायदा प्रकारांविरोधात धडक कारवाई करणार का, असा सवाल उपस्थित करण्यात येतोय.
आणि आताच्या क्षणाची अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी, कारण प्रशांत कोरटकर प्रकरणासंदर्भात मोठी अपडेट. प्रशांत कोरटकरला अंतरिम जामीन मंजूर करण्यात आलाय. प्रशांत कोरटकरनं याआधीच अंतरिम जामीन मिळावा यासाठी अर्ज केला होता. कोरटकरांनी याबाबत केलेल्या अर्जाला मंजुरी देण्यात आली. अंतरिम जामीन त्यांना मंजूर करण्यात आलाय. प्रशांत कोरटकरनं वादग्रस्त विधान केलं होतं, त्यानंतर तो सापडत नाहीये. मात्र प्रशांत कोरटकरला अंतरिम जामीन जरी मिळाला असला तरी तो आहे कुठे असा सवाल उपस्थित झालाय. प्रशांत कोरटकरला अंतरिम जामीन मंजूर करण्यात आलाय. वादग्रस्त विधान कोरटकरनं केलं होतं, मात्र तरी देखील अंतरिम जामीन कोरटकरला देण्यात आलाय. आहे तरी कुठे प्रशांत कोरटकर असा सवाल अजूनही कायम आहे. मात्र आता अंतरिम जामीन मिळाल्यानंतर प्रशांत कोरटकर समोर येणार का हेच पाहायचं. इंद्रजित सावंतांना फोनवरून शिवीगाळ करणारा प्रशांत कोरटकर अद्याप सापडलेला नाही. कोल्हापुरात, नागपुरात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि त्याच गुन्ह्यात अंतरिम जामीन कोरटकरला मिळालाय. मात्र प्रशांत कोरटकर अद्याप कुठे आहे याची माहिती समोर आलेली नाही. तरी अंतरिम जामीन कोरटकरला मिळालाय. कोरटकरचं शंभूराजेंबाबत वादग्रस्त विधान पाहायला मिळालं होतं. वळूयात पुढच्या बातमीकडे. बातमी 60 सेकंदात. वाशिममध्ये बर्ड फ्लूनं 7,000 कोंबड्यांचा मृत्यू झाला आणि त्यामुळे विदर्भावरही बर्ड फ्लूचं संकट घोंगावतंय. विदर्भात बर्ड फ्लूनं थैमान घातलंय. वाशिमच्या कारंजा तालुक्यातल्या पोल्ट्री फार्ममध्ये तब्बल 6,831 कोंबड्यांचा मृत्यू झालाय. 20 ते 27 फेब्रुवारी दरम्यान या सर्व कोंबड्यांचा मृत्यू झाला. या मृत कोंबड्यांचे नमुने अकोला येथील प्रयोगशाळेत तपासण्यात आले. त्यानंतर हे सर्व नमुने पुढच्या तपासणीसाठी पुण्यातल्या भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या राष्ट्रीय उच्च सुरक्षा पशुरोग संस्थांकडे पाठवण्यात आले. त्यानंतर भोपाळच्या प्रयोगशाळेकडे नमुने देण्यात आले. त्यानंतर या कोंबड्यांचा मृत्यू बर्ड फ्लूनं झाल्याचं निष्पन्न झालं. त्यामुळे जिल्ह्यात इतर ठिकाणी बर्ड फ्लूचा प्रसार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसंच याचा प्रसार मानवी वस्त्यांमध्येही होण्याची शक्यता आहे. यामुळे प्रतिबंधात्मक उपायांसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातल्या सर्व तहसीलदारांना आदेश दिलेत. तसंच प्रत्येक तालुक्यात स्वतंत्र समित्यांची नियुक्ती करण्यात आली. दरम्यान या सर्व मृत कोंबड्या आणि त्यांचं खाद्य जमिनीत पुरण्यात आलंय. आणि आता बातमी मुंबईकरांसाठी अतिशय महत्त्वाची, कारण मध्य आणि पश्चिम रेल्वेवर कुठे किती वेळ मेगा ब्लॉक असणार आहे जाणून घेऊयात. मुंबईत मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेवर आज रात्रीपासूनच मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. पश्चिम रेल्वेवर ग्रँट रोड ते मुंबई सेंट्रल दरम्यानच्या पुलाच्या कामासाठी मेगा ब्लॉक असल्याचं रेल्वेकडून सांगण्यात आलंय. मेगा ब्लॉकमध्ये मध्य रेल्वेच्या 168 लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत, तर हार्बर आणि पश्चिम रेल्वेवरील ब्लॉकमुळे 227 लोकल फेऱ्या रद्द राहतील. मध्य रेल्वेवर सीएसएमटी ते भायखळा आणि वडाळा रोडपर्यंत 10 तासांचा मेगा ब्लॉक असणार आहे. हा ब्लॉक आज रात्री 11:15 ते उद्या सकाळी 9:15 पर्यंत असेल. अप, डाऊन, स्लो आणि फास्ट आणि तसंच हार्बरवरही अप आणि डाऊनवर मेगा ब्लॉक असेल. तर पश्चिम रेल्वेवरही 13 तासांचा ब्लॉक घेण्यात येतोय. ग्रँट रोड ते मुंबई सेंट्रल पर्यंत हा ब्लॉक असेल. आज रात्री 10 ते उद्या सकाळी 11 वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात येणार असून अप आणि डाऊन मार्गावर फास्ट लोकलची वाहतूक बंद राहील. अनधिकृत बांधकाम प्रश्नी केडीएमसी ॲक्शन मोडवर आली आहे. डोंबिवलीत उद्यानासाठीच्या आरक्षित भूखंडावरील इमारतीवर बुलडोझर चालवायला या प्रकरणीच बिल्डर चेतन माळी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. आरक्षित भूखंडावर इमारतीचे अनधिकृत बांधकाम सुरू असल्याचं अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आलं. त्यावेळी या इमारतीची माहिती तपासली असता ही इमारतच अनधिकृत असल्याची माहिती मिळाली. दरम्यान केडीएमसीनं पोलीस बंदोबस्तात इमारतीवर कारवाई सुरू केली आहे. 2 दिवसात ही इमारत पूर्णतः जमीनदोस्त करण्यात येणार आहे. सदरची इमारत आहे ही अनधिकृत इमारत आहे आणि मुख्यतः ती आरक्षित भूखंडावर आहे. त्यामुळे माननीय आयुक्त महोदयांचे निर्देशच असे प्राप्त झालेले आहेत की आरक्षित भूखंडावर ज्या काही इमारती असतील आणि ज्या वेकंट असतील त्या आपले महापालिकेचे पोलीस घेऊन तात्काळ कारवाई करावी असे निर्देश प्राप्त झाले. आणि आरक्षित भूखंड लवकरात लवकर म्हणजे आज आणि उद्यापर्यंत कसा मोकळा करता येईल त्या पद्धतीने कारवाई सुरू झालेली आहे.
पुढची बातमी पुण्यातनं पाहायची आहे. पुण्यामध्ये ड्रेनेजचं काम सुरू असताना रस्ताच खचलाय. सुतारवाडीमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. गेल्या काही दिवसांपासून सुतारवाडी मुख्य रस्त्यावर ड्रेनेज लाईनचं काम सुरू आहे. हे काम करत असतानाच प्रशासनानं कुठल्याही प्रकारची सुरक्षा व्यवस्था केलेली नाही, ज्यामुळे सुतारवाडी पाषाण परिसरातील नागरिकांना रोज वाहतूक कोंडीला सामोरं जावं लागत असल्याचा आरोपही केला जातोय. संबंधित ठेकेदार आणि पुणे महानगरपालिकेवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी स्थानिकांनी केली. एक छोटासा ब्रेक, पाहत रहा साम टीव्ही. साम हेल्पलाईन. तुमच्या परिसरातील समस्या, तुमचे प्रश्न, कुणी दखल घेत नाही. व्हिडिओ बनवा आणि पाठवा 9594885566 या व्हॉट्सअप नंबरवर. आम्ही होऊ तुमचा आवाज. साम हेल्पलाईन. साम टीव्ही तुमच्यासोबत, तुमच्या प्रश्नांसोबत. साम टीव्ही, बातमी जी व्यवस्था बदलेल.